सीसीएफ साहब, अकोला में यह क्या हो रहा है? वन विभागाच्या क्वार्टरच्या बांधकामात मोठी अनियमितता, नागरिकांचा आरोप। वन विभागाच्या वतीनं तालुक्यातील महान वन जंगलांमध्ये शासकीय क्वार्टरचं बांधकाम सुरू आहे। सदर बांधकामात मोठी अनियमितता असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। कंत्राटदारानं कॉलम आणि फुटिंगचं काम केल्याचं दिसत नाही, त्यामुळे क्वार्टर दर्जेदारपणे उभे राहू शकत नाही। या बांधकामात साहित्य सुद्धा हलक्या दर्जाचे वापरले जात असल्यामुळे या शासकीय क्वार्टरचे आयुष्य फार कमी दिवस राहणार असल्याचं चित्र आहे। त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या क्वार्टरच्या बांधकामाची तातडीने चौकशी करावी, अन्यथा काम बंद पाडावे अशी मागणी देखील तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। प्राप्त माहितीनुसार अकोला वन विभागाच्या वतीनं ई टेंडरिंगनुसार तालुक्यातील महान आणि दगडवारवा या ठिकाणी शासकीय क्वार्टरचं बांधकाम केलं जात आहे। मात्र दोन्ही ठिकाणचे बांधकाम हे शासकीय अंदाजपत्रकांप्रमाणे केलं जात नाही। बांधकामात सिमेंट आणि लोहा याचा अत्यंत कमी वापर केला जात असल्याचं निदर्शनास येत आहे। या महत्त्वाच्या बांधकामासाठी कंत्राटदारांना रेती न वापरता क्रश वापरली असल्याने बांधकामाचा दर्जा ढासळत चाललाय। या बांधकामावर कंत्राटदार किंवा इतर कोणताही जबाबदार अधिकारी कायमस्वरूपी हजर नसतो। ही दोन्ही कामं महत्त्वाची असून केवळ मजुराचे किंवा सुपरवायझरच्या भरोशावर केली जात असल्याचं दिसून येते। 17 डिसेंबर रोजी नागरिकांनी आणि आमच्या तालुका प्रतिनिधींनी पाहणी केली असता सदर बांधकाम शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे केली जात नसल्याचे निदर्शनास आले। यावेळी बांधकाम वर कंत्राटदार, इंजिनियर किंवा कोणताही अधिकारी आढळून आला नाही, त्यामुळे या महत्त्वाच्या बांधकामावर शंका कुशंका निर्माण केल्या जात आहेत। कॉलम आणि फुटिंग हे दोन महत्त्वाचे मुद्दे असून याच्यावर पूर्णतः इमारत उभी राहणार आहे, परंतु फुटिंग आणि कॉलमचं बांधकाम केलं नसल्यामुळे इमारत भविष्यात किती दिवस टिकेल याची कोणती गॅरंटी नाही। हे काम ई टेंडरवर घेतलं असलं तरी संबंधित अधिकाऱ्यांची आणि इंजिनिअरिंगची या ठिकाणी उपस्थिती असणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या महत्त्वाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांनी केलाय। या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करावी, बांधकाम दर्जेदार करावे। दर्जेदार बांधकाम होत नसेल तर काम बंद करावे अशी मागणी सुद्धा या निमित्तानं नागरिकांनी केली आहे। दरम्यान इंजिनियर आणि वन परिक्षेत्र अधिकारी या दोघांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जमीन आणि आसमानचं अंतर दिसत आहे। दोघांनी दिलेल्या माहितीमध्ये फार मोठी तफावत आहे, हे वरिष्ठांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी बोरकर यांनी फुटिंग आणि कॉलमचं काम करून घेतलं असल्याचं सांगितलंय, तर इंजिनियर अनुप सर यांनी ते काम अजून झालं नाही, मी ते काम 2 ते 3 दिवसांनी करून घेणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेमध्ये मोठी तफावत असल्याचं दिसून येते। प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।